करून जाईल. तुम्ही महिला आयोगाकडे पण गेलेला होतात, पोलिसांनी सुद्धा तुम्हाला दाद दिली नाही असं म्हणताय, महिला आयोगाने सुद्धा दाद दिली नाही का? महिला आयोगाकडे गेले होते, त्यांचे मेल पण मला आलेले, पण कसं होतं ना, पोलीस जर ॲक्शन घेत नसतील तर मेल करून उपयोग काय. आणि मध्ये मला असं वाटलं की कोणी माझ्या पाठलाग करते वगैरे. मी गेले होते पोलीस स्टेशनला, पण विदाऊट प्रूफ ते घेत नाही तक्रार, तर मग मी तक्रार करायला गेले नाही, कारण मला कुठेतरी भीती वाटत होती, म्हणूनच मी गेले होते. पण मला असं वाटतं की इथून पुढे जे काही आहे, अशा खूप साऱ्या मुली आहेत ज्यांच्यावर हा अन्याय होत आहे. तर माझी एवढीच विनंती की, आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी कोणत्याही दबावामध्ये येणार नाही. माझा जो अन्याय झाला आहे तो मी बाहेर काढणार पूर्णपणे. आणि मला कोणाच्या राजकीय नेत्यांना आरोप करायची इच्छा नाही किंवा काही नाही. त्यांचे ज्या पदावरती आहेत ते ॲक्शन घेऊ शकतात, म्हणूनच मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणताय की तुम्हाला घटस्फोट नको आहे, जो तुम्हाला तुमच्या पतीला घटस्फोट हवाय पण तुम्हाला घटस्फोट नको आहे. मग जे कारण सगळ्यांकडून खरं तर हा प्रश्न उपस्थित केला जातोय की तुम्हाला इतकं टॉर्चर होत असताना तुम्हाला डिवोर्स का नको आहे? मला डिवोर्स घ्यायचा नाही, कारण माझी याच्यामध्ये काहीही चूक नाही. आपलं महाराष्ट्र एवढं मॉडर्न झालेलं नाही आहे की डिवोर्स ही मुलीला एवढी इज्जत भेटते. जेवढी तिला पहिल्या लग्नामध्ये भेटते तेवढी तिला दुसऱ्या लग्नामध्ये भेटू शकत नाही. चूक असती तर नक्कीच डिवोर्सला मी स्वतःहून अप्लाय केलं असतं. चूक नाही आहे माझी, त्याच्यामुळे मी डिवोर्स घेणार नाही. माझ्या खरंच अन्याय झाला आहे. कारण डिवोर्समध्ये 10 वर्ष जर मुली जात असतील तर मुलींचे आईवडील विचार करतात की 10 वर्ष आपण ज्या कोर्टाच्या चक्रा आहेत ते मारण्यापेक्षा आपल्या आईवडील, आपल्या मुलीचं वय वाढत जाईल, मग तिचं दुसरं लग्न होणार नाही, किंवा ह्या जे विचार होतात आईवडिलांच्या मनामध्ये, त्यामुळे ना जे चुकीचे लोक आहेत त्यांना राधामांना पुन्हा सोडलं जातं, ते पुन्हा अजून एका मुलीचं आयुष्य बर्बाद करतात. चूक नसताना मी त्या व्यक्तीला डिवोर्स का देऊ? माझी एवढीच इच्छा आहे की त्या व्यक्तीने स्वतः सुधरावं, स्वतःच्या चुका स्वतः सुधराव्या आणि येऊन संसार करावा, एवढीच इच्छा आहे. आम्हाला त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही, पैसे नाही, काही नाही, काही नाही. फक्त मला चुकीचं ठरवलं जाऊ नये, कारण मी चुकलेली नाही आहे. मी डिवोर्स देणार नाही आहे. मी माझं आयुष्य आज हा असा निघला, ह्याच्यापेक्षा दुसरा जर खराब निघला तर दोष हाच समाज जो आहे, जो मला म्हणतोय की डिवोर्स घे, तोच समाज मला म्हणणार की याच मुलीमध्ये काहीतरी चूक असेल. आणि मी चुकीची नसताना मला चुकीचं दाखवलेलं मला कधीही ॲक्सेप्ट होणार नाही.